बऱ्याच वेळेला अशी चर्चा होते की आपणही अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धती घेतली पाहिजे, ज्यात निर्णय प्रक्रिया खूप वेगाने चालते आणि मोठे मोठे निर्णय सहज घेता येतात. जसं काही प्रमाणामध्ये नमोंचं सरकार आहे, आपले मोदी सरकार. तर तसं केलं पाहिजे का? आपण बघतोच आहोत की जर चुकीचा माणूस अध्यक्ष म्हणून आला तर त्याच्याकडे एवढी सत्ता असते की तो पूर्ण गोंधळ घालू शकतो, जसं सध्या ट्रम्प महाशय अमेरिकेमध्ये घालत आहेत. ते स्वतः एका रोलर कोस्टर राईड मध्ये बसलेत आणि जगाला पण राईड मध्ये फिरवत आहेत. ते कुठल्या दिशेने चाललेत हे ते निश्चित सांगू शकत नाहीत. या सगळ्यामध्ये त्यांची काँग्रेस आहे, तिचा अडथळा काही पण असू शकतो, पण हे लोकांनी सगळे मॅनेज करून ठेवल्यामुळे एका हातात सत्ता दिली तर काय होतं त्याचा अनुभव आपण घेतो आहोत की मेरे मन में आया मैं कुत्ता काट के खाया. तशा प्रकारचं हे ट्रम्प महोदयांचं वागणं आहे. आणि सुदैवाने आपल्याकडे असं नसल्यामुळे अनेक चेक अँड बॅलन्सेस आहेत. विरोधी पक्ष आहे, मीडिया आहे, कॅग आहे, आणि अशा प्रकारे भारतातल्या पंतप्रधान पद्धतीमध्ये आपण निर्णय प्रक्रिया ही कोणा एका व्यक्तीच्या चरित्रावर आणि त्याच्या मर्जीवर अवलंबून ठेवली नाहीये. आपल्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी ही चर्चा खूपच महत्वाची आहे. एमपीएससी आणि यूपीएससी साठी ही सगळी बाब नक्की लक्षात ठेवा.